ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये काळ काम वेग या विषयाच्या अनुषंगाने उदाहरण. अतिशय महत्त्वाचा घटक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, भरतीच्या सर्व परीक्षांमध्ये या अनुषंगाने उदाहरण येतं आणि संकल्पना सुस्पष्ट नसल्यामुळे बरेच विद्यार्थी परीक्षार्थी हा प्रश्न स्किप करतात, सोडून देतात. अतिशय सोपं प्रकरण आहे, समजून घेऊ. 30 कामगार दररोज 8 तास काम करून 6 दिवसात 12 खुर्च्या तयार करतात. तर दीडपट दिवसात 18 खुर्च्या तयार करण्यासाठी त्यांनी दररोज किती तास काम केले पाहिजे? आता बघा, विषय असा आहे, 30 कामगार 8 तास काम करून 6 दिवसात 12 खुर्च्या तयार करतात. म्हणजे एक कारखाना आहे किंवा फॅक्टरी आहे जिथे दररोज कामगार काम करून खुर्च्या तयार करतात. म्हणजे कार्पेंटरीचं वर्कशॉप आहे. हा, 12 खुर्च्या तयार होतात. किती दिवसात? 6 दिवसात. किती तास काम होत आहे? 8 तास. कामगार किती आहेत? 30. आता पुढे काय विचारलंय? असं विचारलंय, जर दीडपट दिवसात 18 खुर्च्या तयार करण्यासाठी त्यांनी दररोज किती तास काम केलं पाहिजे? म्हणजे कामगार तेवढेच राहिलेत, दिवस वाढवलेत, दिवस किती केलेत? दीडपट केलेत. मुळात दिवस होते 6, दीडपट म्हणजे 9 दिवस होती. आणि 12 खुर्च्यांच्या ऐवजी 18 खुर्च्या तयार करायच्या असतील तर दररोज किती तास काम केलं पाहिजे, असा प्रश्न आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल? एक खुर्ची तयार करण्यासाठी किती कार्यमूल्य लागतं, याआधी जर काढलं आपण तर आपल्याला हा प्रश्न सोपा होऊन जाईल. आता बघूया, इथे आपण एक सारणी मांडलेली आहे. इथे आपण एक टेबल केलंय. त्या टेबलमध्ये आपण काही माहिती लिहिलेली आहे. आता या प्रश्नाचे 2 भाग आहेत, त्यामुळे भाग 1 भाग 2 असं म्हटलंय. कामगार किती आहेत? 30 पहिल्या भागामध्ये. कामाचे दिवस किती आहेत? 6. कामाचे तास किती आहेत? 8. आणि तयार झालेल्या खुर्च्या किती आहेत? 12. आता भाग 2 मध्ये काय? कामगार तेवढेच राहिले. काय म्हटलंय? अट काय सांगितले? की दीडपट दिवस केलेत, कामाचे दिवस दीडपट केले. कामाचे तास काढायचे आणि खुर्च्या तयार किती करायच्या? तर खुर्च्या तयार होणार आहेत 18. सूत्र असं आहे, एक खुर्ची तयार करण्यासाठी लागणारं कार्यमूल्य आपण काढू. वर्क व्हॅल्यू काढू आपण. तर की कसं काढणार? कामगार गुणिले कामाचे दिवस गुणिले कामाचे तास भागिले तयार झालेल्या खुर्च्या. अतिशय सोपं सूत्र आहे. आता पुढे बघूया. काय सांगितले? 30 कामगार, कामाचे दिवस किती? 6, कामाचे तास किती? 8. बरोबर की नाही? तयार झालेल्या खुर्च्या किती आहेत? 12. म्हणजे काय करणार? 30 गुणिले 6 गुणिले 8 भागिले करणार आपण 12. आता 30 गुणिले 6 गुणिले 8 भागिले 12 केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, वरती 6 आहेत, खाली 12 आहेत. आपण भाग घालू थेट. 6 एके 6, 6 दुने 12. बरोबर की नाही? राहिले किती? 30 गुणिले 1 गुणिले 8 म्हणजे 30 गुणिले 8 छेद 2. त्याच्यानंतर आपण काय करू? या उरलेल्या राशीमध्ये आपण सरळ सरळ 2 ने 8 ला भाग घालू. बेके बे बे चोक 8. राहिले 30 गुणिले 4 म्हणजे उत्तर येईल 120. म्हणजे एका खुर्चीचं तयार करण्यासाठी लागणारं कार्यमूल्य आहे 120. आता भाग 2 मध्ये काय म्हटलं होतं? कामगार तेवढेच राहतील, दिवस दीडपट होतील, खुर्च्या 18 तयार करायच्या आहेत. मग किती तास काम केलं पाहिजे? त्याच सूत्रामध्ये आपण किंमत घालूया. आपल्याला कार्यमूल्य खुर्चीचं मिळालेलं आहे, ते आहे 120. कामगार 30, कामाचे तास 9, माफ करा, कामाचे दिवस 9 आणि कामाचे तास काढायचे आहेत. भागाकार करणार आपण 18 ने, म्हणजे 30 गुणिले 9 गुणिले कामाचे तास भागिले 18. आता पुढे बघूया आपण काय होणार. आता कार्यमूल्य 120 लिहिलंय आपण. 30 गुणिले 9 गुणिले कामाचे तास भागिले 18. आता साधं सरळ गणिती पद्धतीने आपण त्याचं सुलभीकरण करूया. आता काय केलं? इथे भागिले 18 तिकडे डावीकडे जाऊन 18 ने गुणिले होईल. 120 गुणिले 18 आणि इकडे काय राहील? 30 गुणिले 9 गुणिले कामाचे तास. आता आपण कामाचे तास एका बाजूला ठेवूया आणि 30 गुणिले 9 याने पलीकडे नेऊन आपण 120 भागिले 18 ला भागूया. 120 गुणिले 18 ला भागूया. बघा कसं येणार? 120 गुणिले 18 भागिले 30/9 बरोबर कामाचे तास. एकदा पुन्हा समजून घेऊया. काय केलंय आपण? कामाचे तास एका बाजूला ठेवून 30 गुणिले 9 हे पलीकडे नेऊन आपण छेदस्थानी लिहिलंय. आता काय झालं? आपण सरळ याची गणना केली तर 9 एके 9, 9 दुने 18, 30 एके 30, 30 चौक 20 असे 120 गुणिले 2 भागिले 30 ही राशी राहिलेली आहे. आता काय झालं? 30 एके 30, 30 चौक 120, 4 दुने 8 म्हणजे कामाचे तास 8 झाले. लक्षात आलं का? म्हणजे 30 कामगार 9 दिवस काम केलं
18 खुर्च्या तयार करायच्या असतील तर त्यांना 8 दिवस प्रत्येक दिवशी काम करावं लागेल. म्हणजे आधी पण 8 दिवसच होते आणि आता पण 8च दिवस आहेत. हां, त्यामुळे लक्षात घ्या, अतिशय सोपं प्रकरण होतं, सोपं उदाहरण होतं. काम, काळ आणि वेग अशा प्रकारचे उदाहरणं, प्रश्न आपल्याला जर अनुत्तरित असतील, तर आपण कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्न आम्हाला नक्की फोटो स्वरूपात किंवा मेसेज स्वरूपात पाठवा. अशा प्रकारची उदाहरणं त्याची उकल करून सोडवून सुलभ पद्धतीनं आपल्याला फॉरवर्ड करण्यात येतील. आपल्या मोबाईल नंबरवरती फॉरवर्ड करण्यात येतील. धन्यवाद. खूप खूप आभार. गुरु सर क्लास यूट्यूब या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.